या बातमीचे प्रायोजक आहेत माळसा क्लिनिक। शहादा तालुक्यातील गणोर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेतमजूर जखमी झाले आहेत। तिघेही जखमी गणोर येथील रहिवासी असून कैलास यासीन ठाकरे, दिगंबर बजरंग निकुम व कैलास बादा वळवी अशी तिघांची नावे आहेत। हे तिघेही गव्हांच्या पिकाला पाणी देत असताना शेतात लपून बसलेल्या बिबट्याने आज सकाळी 9 वाजता तिघांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात तिघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर मसावत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात बऱ्याच दिवसांपासून 4 ते 5 बिबट्यांचा संचार असून वारंवार तक्रार केल्यावरही वन विभाग याकडे गंभीरतेने लक्ष देत नाही। अधिकारी बाहेर गावाहून येतात। नागरिकांच्या जीवनाची त्यांच्या नजरेत किंमत नसल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे। या भागाची गेल्या 1 महिन्यातील ही दुसरी घटना असून आता तरी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे। म्हणजे गणोर परिसरामध्ये बरेच दिवस 1 महिना जवळपास झाला, अजून हे आपले फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत काहीच म्हणजे वेळेवर म्हणजे हे दक्षता घेत नाही आणि दररोज 1 दिवस असं नाही गेला की त्या दिवशी गावातील कोणते म्हणजे शेजारी आडगाव, गणोर, मुंबारापूर आणि बहिरपूर शिवारमध्ये कंटिन्यू हे वाघसावास फिरत आहे बुवा आणि वेळोवेळी तक्रार देऊन काही लक्ष देत नाही। NDT साठी सलीम शाह, मसावत।